घरगुती स्वाद चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पनीरची भाजी। त्यासाठी साहित्य घेतलं आहे मी 2 टोमॅटो, 2 कांदे, 15-20 लसणाच्या पाकळ्या, आलं छान चिरून घेतलं आहे 2 तुकडे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। आपण कृतीला सुरुवात करूया। कांदा आधी आपण भाजून घेणार आहोत। कांदा भाजताना तुम्ही त्यामध्ये तेल आणि कांदा लवकर भाजावा त्यासाठी मीठसुद्धा टाकू शकता तुमच्या आवडीनुसार। त्यानंतर कांदा चांगला भाजून घेणार आहे। कांदा चांगला बारीक चिरल्यावर कांदा लवकर भाजला जातो। कांदा भाजला की त्यामध्ये टोमॅटो ॲड केला आहे। टोमॅटोसुद्धा आपण थोडंसं भाजून घेणार आहोत आणि टोमॅटो थोडंसं परतलं की लगेच भाजतं। त्याच्यामध्ये मी खोबरं वापरत नाही पनीरच्या भाजीला। खोबऱ्याने कालवण थोडंसं जाडसर दिसतं, त्याच्यामुळे मी लसूण, आलं आणि टोमॅटो आणि कांदा आणि थोडेफार गरम मसाले असं वापरून पनीरची भाजी करते। पनीरच्या भाजीला रंग चांगला येण्यासाठी हे वाटण तयार झालेलं आहे पनीरच्या भाजीचं। त्यानंतर तेलात मी जिरं, थोडे खडे मसाले जसं की लवंग, मिरी आणि तमालपत्र ॲड करणार आहे। तेल थोडंसं गरम होऊन देणार आहे। त्यानंतर तेल गरम झालं की मग हे मसाले ॲड करणार आहे। जिरं छान तडतडलं की त्याच्यामध्ये आपण ते सगळं वाटण केलेलं आहे ते वाटण आपण ॲड करणार आहोत। तेल गरम झालं की जिरं पटकन तडतडतं। खडे मसाले ॲड केलेले आहेत आणि त्यानंतर मी आता ह्याच्यामध्ये वाटण टाकणार आहे। वाटण चांगलं बारीक केलं की पनीरची भाजी छान होते। काही जण तेलामध्ये पहिल्यांदा लाल तिखट किंवा काश्मीरी लाल मिर्च टाकतात, जेणेकरून पनीरच्या भाजीला रंग छान येतो किंवा कट छान येतो। पण मला फार जास्त कट आवडत नाही, त्यामुळे मी त्या मसाल्यानंतरच हे लाल तिखट वगैरे टाकते। पनीर मी छान तुकडे करून घेतलेला आहे। मसाला छान भाजलेला आहे, तेल सुटलेलं आहे। त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद, काश्मीरी लाल तिखट आणि आपला कांदा लसूण मसाला जो की घरगुती बनवला जातो तो मी 1 चमचा टाकणार आहे। काश्मीरी लाल तिखट तुम्ही जास्त पण टाकू शकता जर तुम्हाला कलर छान हवा असेल तर। मला जास्त लाल कलरचं असं पनीर आवडत नाही, त्यामुळे मी थोडंसंच काश्मीरी पावडर टाकलेली आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान मसाला भाजून घ्यायचा आहे। तुम्हाला पाहिजे अशी ग्रेव्ही तुम्ही ठेवू शकता। कोणाला त्यामध्ये थोडंसं पातळ हवं असतं, कोणाला घट्ट हवं असतं, त्याप्रमाणे तुम्ही पनीरची भाजी करू शकता। मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे। हे मी मसाला वाटण केलेल्याचं पाणी ॲड केलेलं आहे। शक्यतो पनीरच्या भाजीमध्ये किंवा कोणत्याही भाजीमध्ये तुम्ही जेव्हा पाणी ॲड करता तर ते गरम करून शक्यतो पाणी ॲड करायचं, त्याच्यामुळे भाजीची टेस्ट बदलत नाही, आहे अशी टेस्ट लागते। तर त्यामध्ये मी पनीर ॲड केलं आहे। पनीर चांगलं मसाल्यात भाजून घ्यायचं आहे आणि भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी ॲड करणार आहोत। मी पनीरची भाजी झाकून ठेवलेली आहे मसाला चांगला वाफवण्यासाठी। थोडं साईडला गरम पाणी करून घेतलं आहे। मसाला चांगला भाजलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि भाजीला कलरसुद्धा छान आलेला आहे। आता ह्यामध्ये मी गरम पाणी ॲड करणार आहे। तुम्हाला जशी त्याची ग्रेव्ही हवी आहे, पातळ जाडसर, त्याच्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करू शकता। थोडंसं हे पाणी उकळलं की त्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकणार आहे आणि आपली पनीरची भाजी तयार होणार आहे। मी ह्याच्यामध्ये 1 मोठा चमचा पनीर मसाला पण टाकलेला आहे आणि कोथिंबीर टाकलेली आहे।
छान पनीरची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते मला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही ही रेसिपी कुठून बघताय हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि रेसिपी